IPLचा नवा हंगाम सुरू झालाय. चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. पण या सगळ्यात एका शब्दाची चर्चा मैदानाबाहेर सर्वात जास्त रंगली आहे. तो शब्द म्हणजे वर्कलोड मॅनेजमेंट. कधी कोट्यवधी रुपये मोजलेला खेळाडू गोलंदाजी करत नाहीये, तर मुख्य कर्णधारच दुखापतीमुळे बाहेर बसतोय. नक्की काय आहे हे वर्कलोड मॅनेजमेंट? का BCCI आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियासारखी बोर्ड्स आपल्या खेळाडूंना IPL मध्ये पूर्ण खेळण्यापासून रोखत आहेत? आणि याचा फटका कोलकाता नाईट रायडर्स किंवा मुंबई इंडियन्स सारख्या संघाला कसा बसतोय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. सुरुवात करूया नुकत्याच झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता यांच्यातील सामन्यापासूनच. वानखेडे स्टेडियमवर कोलकाताने 200 धावांचा डोंगर उभा केला, पण तरीही त्यांना पराभव पत्करावा लागला. का? कारण त्यांच्या गोलंदाजीची धार कमी पडली. कोलकाताने ज्या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूसाठी म्हणजेच कॅमेरन ग्रीनसाठी तब्बल 25.2 कोटी रुपयांची तिजोरी रिकामी केली, त्याने त्या सामन्यात एकही ओव्हर टाकली नाही. जेव्हा कर्णधार अजिंक्य राणेला याबद्दल विचारलं तेव्हा तो वैतागून म्हणाला, याचं उत्तर फक्त क्रिकेट ऑस्ट्रेलियाच देऊ शकतं. काही तासातच स्पष्टीकरण आलं की ग्रीनच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. तो फक्त फलंदाजी करू शकतो, पण गोलंदाजीसाठी त्याला अजून 10 ते 12 दिवस लागतील. आता विचार करा, ज्या खेळाडूला तुम्ही मॅच विनर ऑलराऊंडर म्हणून विकत घेताय, तो जर महत्त्वाची 4 ओव्हर्सच टाकत नसेल तर संघाचं गणित कसं बिघडतंय? माजी क्रिकेटपटू केविन पीटर्सनेही यावर ताशेरे ओढले आहेत की जर संस्था संघापनाला याची कल्पनाच नसेल तर हा खूप मोठा गोंधळ आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता केवळ 9 ते 5 ची नोकरी राहिलेली नाही. वर्षभर चालणारं आंतरराष्ट्रीय वेळापत्रक, जगभरातील T20 लीग, डोमेस्टिक क्रिकेट आणि सततचा प्रवास यामुळे खेळाडूंच्या शरीरावर प्रचंड ताण येतो. खेळाडूंनी किती सामने खेळावे, किती ओव्हर्स टाकाव्यात आणि त्याला किती विश्रांती मिळावी याचं शास्त्रोत्तर नियोजन क्रिकेट बोर्डचे फिजिओ आणि तज्ज्ञ हे ठरवतात की एखाद्या खेळाडूचं शरीर किती ताण सहन करू शकतं, जेणेकरून तो मोठ्या स्पर्धेच्या वेळी फिट राहील. भारताचाच विचार केला तर वर्कलोड मॅनेजमेंटचा सर्वात मोठा विषय असतो तो म्हणजे जसप्रीत बुमराह. बुमराहची बॉलिंग ॲक्शन अतिशय वेगळी आहे आणि शरीरावर ताण देणारी आहे. त्याच्या पाठीला दुखापतीमुळे वारंवार सतावलं जातं. इंग्लंड दौऱ्यात तो 5 पैकी फक्त 3 सामने खेळला. छोट्या संघाविरुद्ध त्याला विश्रांती दिली जाते, जेणेकरून तो मोठ्या सामन्यासाठी ताजतवाना राहील. बेंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकॅडमी बुमराहची सविस्तर रिहॅब प्रोग्राम ठरवतो. तो टेस्ट मॅचमध्ये 5 दिवस सलग खेळू शकेल का ते तिथे तपासलं जातं. बुमराह नसला की भारतीय गोलंदाजी कमकुवत होते हे सत्य आहे, पण त्याला दीर्घकाळ विश्रांती खेळायला पाहिजे हे नक्कीच आहे. दुसरीकडे शुभमन गिल सारखे खेळाडू आहेत. गिलकडे बुमराहसारखी दुखापतींची मोठी हिस्ट्री नाहीये, पण त्याच्यावर जबाबदारी जास्त आहे. तो तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळतो आणि आता तर गुजरात टायटन्सचा कर्णधारही आहे. काही महिन्यापूर्वी गिलला मानेच्या दुखापतीचा त्रास झाला होता, तरीही त्याला विश्रांती मिळणं कठीण असतं कारण तो कॅप्टन आहे. यावेळी NCAचे तज्ज्ञ खेळाडूंना विशिष्ट व्यायाम सुचवतात, जेणेकरून खेळ सुरू राहील आणि असतातच रिकव्हरी देखील होईल. IPL संघासाठी सर्वात मोठे डोकेदुखी ठरते ती म्हणजे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाची फौज. पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असूनही तो दुखापतीमुळे सुरुवातीचे सामने मुकणार आहे. कमिन्सच्या बाबतीत क्रिकेट ऑस्ट्रेलिया खूप सावध आहे. तो ॲशेस मालिकेत 5 पैकी फक्त 1 मॅच खेळला होता. मिचेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलंय, पण तो सुरुवातीला उपलब्ध नाही. त्याने तर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती देखील घेतली आहे, जेणेकरून तो स्वतःचं शरीर जपून खेळू शकेल. जोश हेझलवूड बेंगळुरूच्या संघात असूनही तो नेमका कधी खेळणार हे कोणालाच माहिती नाहीये. येथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. IPLचे संघ एका खेळाडूवर 15, 20 किंवा 25 कोटी रुपये खर्च करतात. हे पैसे खेळाडूच्या पूर्ण उपलब्धतेसाठी दिले जातात, पण ऐन मोकेच्या वेळी जर तो खेळाडू वर्कलोड मॅनेजमेंटमुळे खेळला नसेल तर त्याच्या संघाच्या जेतेपदाच्या स्वप्नांचं काय? कोलकाताचं उदाहरण घ्या. मुस्तफिर फैजूर रहमानला BCCIच्या सांगण्यावरून रिलीज करावं लागलं. हर्षित राणा आणि आकाशदीप आधीच दुखापतग्रस्त आहेत. अशातच ग्रीनने बॉलिंग न करणं हा कोलकातासाठी मोठा फटका आहे. वर्कलोड मॅनेजमेंट हे खेळाडूंच्या करिअरसाठी वरदान आहे की IPL संघासाठी शाप हे सांगणं जरा कठीणच आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की आधुनिक क्रिकेटमध्ये केवळ कौशल्य असून चालत नाही, तर आपलं शरीर कसं मॅनेज करायचं हे ज्याचं त्याला समजलं पाहिजे आणि तो लांबचाच घोडा ठरेल हे नक्कीच.